तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इन्कम टॅक्स जी वेबसाईट आहे त्यावरून आपल्याला जर समजा लॉग इन करायचं असेल तर लॉग इन डिटेल सोबत लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड विचारतं, त्यासोबत OTP पण जे आहे ते विचारलं जातं. तर ती जी हाय सिक्युरिटी आहे, हाय सिक्युरिटी तुम्हाला कशा प्रकारे काढून टाकायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, कुठलंही एक क्रोम किंवा एज ब्राउझर ओपन करा. ओपन केल्यानंतर ना त्यामध्ये इन्कम टॅक्स असं टाइप करा आणि इन्कम टॅक्स टाइप केल्यानंतर ना खाली होम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची लिंक येईल, त्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला तुमचा युजर नेम जे आहे त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड दोन्हीपैकी एक काहीतरी टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू वरती क्लिक करायचंय आणि चेक बॉक्स प्लीज कन्फर्म युअर सिक्युअर ऍक्सेस मेसेज वरती टिक बॉक्स वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पासवर्ड टाकायचंय. पासवर्ड टाकून कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला लॉग इन युझिंग OTPचा एक ऑप्शन येईल, त्यावरती जनरेट OTP हा जो रेडिओ बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ना क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे आहे कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर ना आय अग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल चेकबॉक्स टिक करायचा आहे आणि जनरेट आधार OTP वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर ना तुमच्या समोर जे आहे तुमच्या आधार लिंक मोबाईल वरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर ना तुमच्या समोर तुमची प्रोफाईल ओपन होते. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर ना उजव्या साईडला तुमचं जे नाव आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील, माय प्रोफाईल, चेंज पासवर्ड, लॉग आउट. त्या वरती आपल्याला माय प्रोफाईल वरती क्लिक करायचंय. माय प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर ना डाव्या बाजूला तुम्हाला काही ऑप्शन दिसतील, त्यामध्ये माय बँक अकाउंट, माय डीमॅट अकाउंट, रजिस्टर DSC, ई फिलिंग हॉल्ट, हायर सिक्युरिटी हा जो चौथा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर ना फिलिंग हॉल्ट, हाय सिक्युरिटी जे आहे त्यात सिक्युअर लॉग इन आणि पासवर्ड रिसेट यासाठी तुम्ही दोन चेकबॉक्स जे आहेत टिक केलेले असतात, ते तुम्हाला फक्त काढून टाकायचे. ते दोन्ही काढून टाका आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर ना समोर कन्फर्मेशन साठी येईल, तर तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करायचंय. कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर ना हायर सिक्युरिटी ऑप्शन अपडेटेड सक्सेसफुलीचा असा ग्रीन मध्ये तुम्हाला मेसेज येईल. जर तुम्हाला परत सिक्युरिटी लावायची असेल तर सेम प्रोसेस फॉलो करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.